सुरुवातीचीच बातमी महत्त्वाची आहे। आधी निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। आता पराभव दिसू लागल्यानं निवडणुका पुढे ढकला असं म्हणतायत, असंही म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। पराभव दिसायला लागल्यावर महायुतीवर आरोप करतात असंही शिंदे म्हणतायत। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही टीका आहे। तर याद्यात दुरुस्त न करता निवडणुका घेऊन दाखवा असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। मतदारांना ही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा। एका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत। 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं जे मतदार नाही आहेत, पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतायत। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा। जो मतदार आहे त्याचा आदर करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या। कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत। निवडणुका लवकर घ्या, निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते। आता त्यांना पराभव दिसू लागला, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला, निवडणुका पुढे ढकला असा धोसा त्यांनी लावलेला आहे। आम्ही कधीही निवडणुकांना तयार आहोत। पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर करतात, महायुतीवर करतात। हा त्यांचा रोजचा धंदा आहे। काय ते सुरसुऱ्या लवंग्या फुटल्या तरी आमचा महायुतीचा ॲटम बॉम्ब आहे ना, तो सगळ्यांचं काम तमाम करेल। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, महायुतीच पूर्णपणे लँडस्लाईड मॅन्डेट मिळवून जिंकेल, कारण महायुतीसोबत महाराष्ट्रातली जनता आहे।